पुढची बातमी बघूयात। सोलापूर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मातांची एक धक्कादायक अशी आकडेवारी समोर येते आणि 34 अल्पवयीन मातांचं प्रकरण सध्या चर्चेत आलंय। एका सामाजिक संस्थेनं ही सगळी माहिती समोर आणली आणि यानंतर या संपूर्ण प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू झाली आहे। यामध्ये आता जिल्ह्यात आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली आढळल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। महानगरपालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनीच सोलापूर पोलिसांना या संदर्भात माहिती दिली। 34 अल्पवयीन मातांच्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे। त्यासाठी महानगरपालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं स्थापन करण्यात येत आहेत। या पथकाकडून सर्व प्रसूतिगृहामधील वर्षभरामध्ये झालेल्या बाळंतपणांची फेर तपासणी सुरू आहे। त्यामुळे डॉक्टरांनी सावध पवित्रा घेत आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुलींची माहिती दिली। दुसरीकडे 24 आणि 25 एप्रिलला होणारे 2 बालविवाह रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आलंय। सोलापूरमधल्या बाळे परिसरामध्ये 13 वर्षीय मुलीचं साखरपुड्यामध्येच लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू होता आणि हा प्रयत्न रोखण्यात आला। तर पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली। त्यांनी तात्काळ कुटुंबाला सांगून हा विवाह रोखलेला आहे। नाही, प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे। तसं असेल तर कारवाई केली पाहिजे। अशा कुणाला बेर करता कामा नये। त्याची चौकशी करण्याच्या सूचना या निमित्ताने मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल। अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। सोलापूरमध्ये 38 अल्पवयीन मातांचं प्रकरण समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे आणि या सगळ्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी बालहक्क आयोग राज्य सरकारला महत्त्वाची शिफारस करतोय। लग्नपत्रिकेवरती वर आणि वधूची जन्मतारीख बंधनकारक करा अशी शिफारस राज्य सरकारला केली जाते। बालहक्क आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। दरम्यान राज्य सरकारने हा निर्णय घेतला तरी देखील केवळ लग्नपत्रिकेवरती जन्मतारीख टाकून बालविवाह रोखले जातील का असाही प्रश्न आहे। या तारखा चुकीच्याही टाकल्या जाऊ शकतात, त्यामुळे त्याच्या फेर तपासणीचा देखील मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपलं वय जाहीर करणं हे अनेकांना अयोग्य वाटतं, त्यामुळे हा निर्णय लागू झाल्यानंतरही या निर्णयाला विरोध होण्याची देखील शक्यता आहे। राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एकडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं। एखाद्या वेळेस तुम्हाला लग्नपत्रिकेवर तरी जरी त्या जन्मतारखा नाही घेता आल्या वधूवरांच्या, परंतु एखादं पोर्टल असं निश्चित करायला पाहिजे, जसं की आपल्या बाळाचा जन्म एखाद्या दवाखान्यात झाला, घरी झाला तर त्याची नोंदणी ही नगरपालिकेकडे होते आणि नगरपालिका तिथनं जन्मतारखेचा पुरावा देतात। तशा पद्धतीचा जन्मतारखेचा पुरावाच एखादा शासकीय टेबल जर तसा केला, प्राधिकृत असा तिकडे अधिकारी तिकडे ठेवला तर नक्कीच हे बालविवाह रोखले जातील आणि बालमातांचं पण नगण्य असं प्रमाण होईल असं वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।